औरंगाबादहून आपल्यासोबत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे। डॉक्टर ढगे, आपल्याला हा भाग माहिती असेल ज्या भागामध्ये सध्या आता हा तणाव आहे। एक भौगोलिक दृष्ट्या जर याचा विचार करायचा झाला तर भारत आणि चीन या दोन्ही देशांना हवा हा भाग वाटतोय। एवढा स्ट्रॅटेजिक सामरिक दृष्ट्या त्याचा एवढं महत्त्व काय आहे? नम्रताजी, आपण जर पाहिलं असेल तर ही कालची जी घटना झाली ती मुख्यतः गलवान खोरा आपण ज्याला म्हणतो, म्हणजे तसं जर पाहिलं तर आपण त्याला गलवान रिव्हर म्हणतो, पण तो एक प्रकारचा नाला आहे आणि शोक नदीमध्ये जी आहे ही गलवान नदी जी आहे ती त्या ठिकाणी मिळते। आता स्ट्रॅटेजिकली जो आहे अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा हा भाग आहे तो याच्यासाठी की त्या ठिकाणी जे आहे आतापर्यंत काय होतं 1962 पासून 2020 पर्यंत ऑलमोस्ट जर आपण पाहिलं असेल तर चीनची एक खासियत राहिलेली आहे की त्यांच्या बॉर्डर मॅनेजमेंटमध्ये 3R या प्रिन्सिपलचा ते त्या ठिकाणी फॉलो करतात। त्यामधला एक R म्हणजे रोड कनेक्टिव्हिटी, की LACच्या अक्रॉस लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलच्या अक्रॉस त्यांनी स्वतःची कनेक्टिव्हिटी कम्युनिकेशन लाईन्स रस्ते चांगल्या रीतीने बनवले सो दॅट इमिजिएटली त्यांचे रिझर्व्ह फोर्सेस जे आहेत त्यांचं सैन्य जे आहे थोड्या वेळात त्या ठिकाणी पोहोचू शकेल। म्हणजे एक रोड कनेक्टिव्हिटी, दुसरा रिझर्व्ह फोर्सेस आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा भाग तो म्हणजे रडार किंवा एका अँगलनं आपण म्हणू त्याला टेक्नॉलॉजी। टेक्नॉलॉजिकली सुद्धा सामर्थ्यवान राहणं, रोड कनेक्टिव्हिटी ठेवणं आणि आपलं रिझर्व्ह जे आहे ते नेहमी तयार ठेवणं। मग आतापर्यंत हा ऍडव्हान्टेज जो आहे तो चायनाला होता। गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं असेल तर भारताने सुद्धा तोडीस तोड अशा प्रकारचं LACच्या अक्रॉस इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा, टेलिकॉम कनेक्टिव्हिटी आणि त्याहून महत्त्वाचं रोड कनेक्टिव्हिटी बनवायला जी सुरुवात केलेली आहे। अतिशय महत्त्वाचा असा आपण ज्याला म्हणतो दुर्बुक शोक आणि DBS म्हणजे दौलत बेग ओल्डी रोड, हा साधारणतः जो आहे 323 किलोमीटरचा रोड जो आहे भारतानं त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केला आणि या रोड पासून ईस्ट वेस्ट फीडर रस्ता आपण ज्याला म्हणतो म्हणजे दौलत बेग ओल्डी पासून गॅल्व्हॅन व्हॅली पर्यंत जाण्यासाठी ITBP नाक्यापासून तर पेट्रोलिंग पॉइंट जाण्यासाठी हा जो रस्ता कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी सुरू होतं तर हे सगळं पाहून चायनाचा पोटशूळ त्या ठिकाणी निघाला की आता भारत सुद्धा जे आहे अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा जर निर्माण केलं तर आपल्याला एक प्रकारे जो ऍडव्हान्टेज आतापर्यंत मिळत होता ती असिमेट्री, तो ऍडव्हान्टेज कुठेतरी जाईल आणि भारत जो आहे तो तोडीस तोड होईल। आणि नेमकं हेच दुखणं त्या ठिकाणी चायनाला दिसतंय, इमिजिएटली जे दुखणं दिसलं आणि बाकीच्या ज्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय त्याचबरोबर रिजनल आणि सर्वात महत्त्वाचं ओपन बेल्ट ओपन रोड, वन बेल्ट वन रोड किंवा ज्याला आपण BRI प्रोजेक्ट म्हणतो तो सुद्धा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि त्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या आड जर भारत येत असेल, पाक ऑक्युपाइड काश्मीरशी संबंधित भारत जर काही भूमिका घेत असेल तर या सगळ्या अनुषंगानं पाकिस्तानला हाताशी धरून, नेपाळला हाताशी धरून चायनाने कुठेतरी जो आहे हा डाव खेळला असं जर आपण म्हटलं तर ते काही चुकीचं ठरू नये। आता हा जो भाग आहे गलवान खोऱ्याचा ज्याला आपण गलवान व्हॅली म्हणतोय तर गलवान व्हॅलीमध्ये चीनी सैन्य बऱ्यापैकी आतमध्ये आलेलं आहे। एक भौगोलिक दृष्ट्या त्याचा विचार केला तर हा फिंगर एरिया किंवा तिथला गलवान व्हॅली असेल तर या सगळ्या भागात साधारण किती दूरपर्यंत चीनी सैन्य आतमध्ये आलेलं आहे आणि ज्याला लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आपण म्हणतो LAC ही साधारण कुठे, भारताचा क्लेम कुठपर्यंत आहे? आता पुन्हा आणखीन चांगला तुम्ही प्रश्न त्या ठिकाणी विचारला। आता हा जो आपण आता जी चर्चा करत होतो की गॅल्व्हॅन रिव्हर, आता या रिव्हरच्या जे आहे मधोमध LAC आपण त्या ठिकाणी डिसाईड केलेलं आहे। अनफॉर्च्युनेटली LAC जी आहे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल ही डिलिमिटेड पण नाही आणि डिमार्केटेड पण नाही। म्हणजेच याचा अर्थ काय की ऑन मॅप सुद्धा जे आहे भारत आणि चीन यांच्यामध्ये तशा प्रकारची जी आहे अंडरस्टँडिंग नाही आणि ऑन ग्राउंड सुद्धा जे आहे त्याला आपण एक्झॅक्टली मार्क केलेलं नाही। सो नायदर डिलिमिटेड नॉर डिमार्केटेड अशा प्रकारची परिस्थिती आहे। मग जी एक अंडरस्टँडिंग आहे किंवा आतापर्यंत जे मानत आलेलं आहे की या गॅल्व्हॅन रिव्हर मध्ये आपला म्हणजे वेस्टर्न साइडचा 1/3 1/3 भाग हा भारताच्या ताब्यात राहील आणि त्या ठिकाणचा ईस्टर्न साइडचा 2/3 भाग हा चीनच्या भागात राहील। पण आपल्याला जसं माहिती आहे ही नदी आहे, हा नाला आहे आणि त्याची व्याप्ती जी आहे ती कमी जास्त त्या ठिकाणी होणार आणि नेमका याचाच गैरफायदा घेऊन चीन जो आहे आपला क्लेम त्या ठिकाणी तो ठेवतोय। ऑलरेडी जे आहे त्यानं त्याचं सैनिक या गलवान व्हॅलीमध्ये जे आहे त्या ठिकाणी घुसवलं होतं आणि मग आता ही सगळी चर्चा झाल्यानंतर डिसएंगेजमेंट त्या ठिकाणी सुरू होतं। हे झालं गॅल्व्हॅन व्हॅली विषयी। या ठिकाणी खरी महत्त्वाची बाब अशी आहे की गॅल्व्हॅन व्हॅली विषयी जे आहे फार काही चर्चा किंवा हा काही वादातीत भाग त्या ठिकाणी नव्हता। ऑन द कॉन्ट्ररी पँगॉंग से लेक जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर पँगॉंग से लेक मध्ये त्या ठिकाणच्या तळ्यामध्ये जर आपण पाहिलं आणि डोंगराचे जे अशा प्रकारचे एक प्रकारचे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स येतात त्यालाच आपण म्हणतो की म्हणजे हे सगळे जे आहेत 4, 5, 6, 7, 8 हे जे फिंगर 4 फिंगर 5 हा सगळा भाग आहे। तर भारताचं म्हणणं असं आहे की आमची सीमा ही फिंगर 8 पर्यंत आहे। बरं,
चायनाचं म्हणणं आहे की LAC जे आहे ते फिंगर 2 पर्यंत आहे. आज घडीला खरी परिस्थिती आहे की भारत जो आहे तो फिंगर 4 पर्यंत आहे. म्हणजेच भारताच्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर फिंगर 4 टू फिंगर 8 हा भाग जो आहे तो ऑलरेडी चायनानं बळकावलेला आहे. चायनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं पाहिलं तर चायनाच्या मते जे आहे फिंगर 2 टू फिंगर 4 हा भाग जो आहे ऑलरेडी बळकावलेला आहे. हा परसेप्शनचा भाग आहे. पण या परसेप्शनच्या आड म्हणजे जर खरोखरच चायनाला जर वाटलं तर गेल्या ज्या आहेत 50-60 वर्षांमध्ये नक्कीच ज्या वेगवेगळ्या प्रकारचे आपले बाउंड्री डायलॉग सुद्धा झाले त्यामध्ये बरंच काही बाहेर येऊ शकलं असतं. पण हे चायनाच्या फेवर मध्ये होतं की अशा प्रकारचा वाद हा जो आहे किंवा हे भिजत घोंगडं ठेवायचं आणि याचा आतापर्यंत चायनानं फायदा घेतला. पण जशी आपण चर्चा केली इन्फ्रास्ट्रक्चर बिल्टअप एक प्रकारे जे आहे भारत एक सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून उदय होत आहे आणि त्याचबरोबर क्वाड फोर्सेस USA आहे, जपान आहे, ऑस्ट्रेलिया आहे यांच्यासोबतचे संबंध आपले वाढतायत. या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे कुठेतरी चायनावर दबाव निर्माण होतोय. आजची कोविडची परिस्थिती, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि याच्यावर कुठेतरी कुरघोडी करण्यासाठी अशा प्रकारचा लोकलाइज्ड काहीतरी इश्यू उकरून काढायचा हा चायनाचा या ठिकाणी प्रयत्न आहे. हा जरी लोकलाइज्ड इश्यू असला तरी नम्रताजी एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी, हा फक्त आजचा मामला नाही आहे. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये काही वर्षांमध्ये जी आहे ही परिस्थिती आणखीन स्फोटक बनणार आहे. त्यामुळे भारताला इंडिया चायना, इंडिया पाकिस्तान आणि दहशतवाद या अडीच फ्रंटवर नेहमीच तयार राहावं लागणार आहे. बर, आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे सब झिरो टेम्परेचर या भागामध्ये असतं. आता हळूहळू उन्हाळा सुरू व्हायला लागलेला आहे. म्हणजे सप्टेंबर पर्यंत ही त्यातल्या त्यात सहन करण्यासारखी परिस्थिती या भागात आता हळूहळू तयार होईल. तरी सुद्धा इथे उन्हाळ्यात सुद्धा एक पर्यावरणाचं एक एक्स्ट्रीम रूप इथे पाहायला मिळतं. काय परिस्थिती असते या भागामध्ये? जर ही सीमा आपल्याला उन्हाळ्यात एवढी अडचण असेल तर हिवाळ्यामध्ये या सीमेचं रक्षण करताना किती त्रास होत असेल आपल्या जवानांना? ऍब्सोल्युटली, म्हणजे भौगोलिक परिस्थिती आणि त्याचबरोबर तिथलं जे टेरेन आहे अतिशय डिफिकल्ट आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस काही चर्चांमध्ये आणि सामान्य लोकांच्या मनामध्ये हा सुद्धा प्रश्न आला असेल की भारतीय सैन्यानं जे त्या ठिकाणी सांगितलं की एक सुद्धा गोळी त्या ठिकाणी चालली नाही आणि तरी सुद्धा 20 पेक्षा जास्त जवान हे भारतीय सैन्याचे मारले गेलेले आहेत. त्यांचे पण जे आहे 35 पेक्षा जास्त सैन्य मारले गेलेले आहेत. तर बऱ्याच वेळेस हा प्रश्न निर्माण होतो की जर गोळीबारच झाला नाही तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॅज्युअल्टी कशा प्रकारे होऊ शकते? त्याचं एक महत्वाचं कारण हे सगळे जे भांडणं त्या ठिकाणी झाले, जी काही हातापाई त्या ठिकाणी झाली आणि वेगवेगळ्या शस्त्रांचा त्या ठिकाणी वापर करण्यात आला. पण त्याहून महत्वाचं फॉल इंजुरीज आपण ज्याला म्हणतो की त्या ठिकाणचे जे डोंगरकडे आहेत, अतिशय डिफिकल्ट अशा प्रकारचा टेरेन आहे, त्या ठिकाणी पडून सुद्धा जे आहेत त्यांना जखमा झालेल्या आहेत. सब झिरो टेम्परेचर जरी आज घडीला त्या ठिकाणी नसलं तरी सप्टेंबर नंतर, ऑक्टोबर नंतर बिलो 0 डिग्री टेम्परेचर ज्या वेळेस असतं तर त्या ठिकाणी स्वतःला सस्टेन करणं, त्या ठिकाणी स्वतःला उभा करणं, काही गोष्टी त्या ठिकाणी जे आहे आपलं रोजमर्रा की जिंदगी चलाना हे सुद्धा जे आहे अतिशय अवघड आहे. आणि त्याच्यामुळे कोल्ड इंजुरीज असतील, फॉल इंजुरीज असतील आणि त्याचबरोबर आता ही जी हातापाई झाली त्याच्यामुळे झालेल्या इंजुरीज असतील, या सगळ्यांचा परिपाक म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे नुकसान झालेलं आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये आणि आसाममध्ये त्या ठिकाणी इंडो चायना बॉर्डरवर मी काही काळ त्या ठिकाणी पोस्टेड होतो. मला त्यातला जो आहे म्हणजे फर्स्ट हँड एक्सपिरियन्स त्या ठिकाणी आहे. तर रादर दॅन टॅकलिंग चायना, तो तर जो आहे आपल्यासाठी ती ॲडव्हर्सरी आहेच आहे, पण टॅकलिंग एन्व्हायरमेंट, तिथल्या जे आहे टेरेन, तिथले डोंगर, तिथल्या दऱ्या आणि त्याचबरोबर तिथल्या वातावरणाशी जे आहे स्वतःला समरूप करून घेणं हे सुद्धा खूप मोठे चॅलेंज असतं. आणि अशा प्रकारच्या नॉन इनिमी ऍक्शन मध्ये सुद्धा बरेचसे आपले जवान, बरेचसे आपलं सैन्य जे आहे त्या ठिकाणी जे आहे त्यांचा मृत्यू सुद्धा त्यामध्ये ओढवतो. त्याच्यामुळे जे आहे डबल चॅलेंज आहे. एकीकडे चायनासारखा ॲडव्हर्सरी जो टेक्नॉलॉजिकली आणि ज्याला खुंखार दिमाग आपण ज्याला म्हणतो, म्हणजे त्यांचे इंटेन्शन्स कधी कळत नाही, आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचं वातावरण, अशा प्रकारचा डिफिकल्ट टेरेन, अशा डबल चॅलेंजला जे आहे आपलं सैन्य हे गेल्या काही दशकांपासून सामोरं जात आहे. समुद्र सपाटीपासून या भागाची उंची काय असेल? म्हणजे लेह शहर आपण म्हटलं तर ते मला वाटतं 9000 फुटांवरती आहे. तर त्याच्या पुढे पॅनगॉंगसो अजून उंच आहे आणि पॅनगॉंगसोच्या पुढे असलेला फिंगर एरिया त्याहीपेक्षा अधिक उंच असणार आहे. किती साधारण उंची असेल? साधारणतः जे आहे 11,000 ते 15,000 फूट इथपर्यंत तिथे जे आहे त्या ठिकाणी उंची आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आज घडीला सपोज युद्ध झालं एक जस्ट डिस्कशनसाठी आणि आपण जर म्हटलं की आपलं सगळंच्या सगळं सैन्य त्या ठिकाणी पाठवा, हे प्रॅक्टिकली का पॉसिबल नाही? कारण आपण ज्याला म्हणतो अक्लमटायझेशन, त्या ठिकाणी ती उंची असल्यामुळे त्या ठिकाणी ऑक्सिजनची विरळता असते, टेम्परेचरचाही त्या ठिकाणी इश्यू आहे. म्हणून आपल्याला टप्प्याटप्प्याने अक्लमटायझेशन करूनच, काही आठवड्यांचं अक्लमटायझेशन करूनच आपल्याला सैन्याला त्या ठिकाणी पाठवता येतं. सर अगदी शेवटचा प्रश्न जो आहे साधारणतः 15,000 फूट. बर
अगदी अगदी शेवटचा प्रश्न. बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय की या ठिकाणी सैन्याने जर त्यांच्याकडे बंदुका आहेत तर गोळ्या का चालवल्या नाहीत एवढा मोठ्या याच्यात. तर अशी काय ट्रीटी आहे, काय पॅक्ट आहे की या भागामध्ये आपण फायर आर्म्स वापरत नाही? 2013 मध्ये BDCA आपण ज्याला म्हणतो, तर तो बॉर्डर डिफेन्स ॲग्रीमेंट त्या ठिकाणी झाला होता, कॉपरेशन ॲग्रीमेंट. आणि काही प्रोटोकॉल असतात, पेट्रोलिंगमध्ये काही प्रोटोकॉल असतात की तुम्ही जे आहे त्या ठिकाणी हत्यार घेऊन जाऊ नये, हत्यार जरी गेलेले असले तरी जे आहे ते लटकावलेले त्या ठिकाणी पाहिजे. आणि कालचा जो इन्सिडेंट झाला त्या ठिकाणी कर्नल संतोष बाबू आणि त्यांचा बडी आणि सोबत जे काही लोक त्या ठिकाणी होते ते विदाऊट हत्यार गेले होते. का? कारण गेल्या काही दिवसांपासून डिसएंगेजमेंटशी संबंधित ऑलरेडी चर्चा सुरू होती. कर्नल संतोष बाबू स्वतः त्या चर्चेमधला भाग होते. सो इन अ गुड विल त्यांनी हा सुद्धा कधीच विचार केला नाही की अशा प्रकारचा हमला होईल. ऑलरेडी चर्चा झालेली आहे, डिसएंगेजमेंट आहे, ते मागे जातील अशा काही प्रकारचा कयास त्या ठिकाणी होता. ऑन द कॉन्ट्ररी शांतता प्रस्थापित करण्याच्या ऐवजी जे आहे त्या ठिकाणी बंदूक, कारण प्रोटोकॉलचा तो भाग आहे, तुम्ही पेट्रोलिंग करताना किंवा अशा प्रकारे जाताना जे आहे बंदुका घेऊन जाणं, शस्त्र घेऊन घेणं हे त्या ठिकाणी अपेक्षित नाही आहे. हा एक प्रकारचा भ्याड हल्ला किंवा ज्याला खऱ्या अर्थानं आपण म्हणू बॅक स्टॅबिंग हे चायनीज सोल्जरने त्या ठिकाणी केलं. हे काय समोरच्या समोर जे आहे तुमचं युद्ध आमचं युद्ध, तुम्ही पूर्ण तयार आम्ही पूर्ण तयार, अशा प्रकारे हे युद्ध लढलंच गेलं नाही. एक प्रकारे बॅक स्टॅबिंग आहे. प्रोटोकॉलचा, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचा, काही अंडरस्टँडिंगचा गैरफायदा घेऊन चायनाने जे आहे आपल्यावर या ठिकाणी आत्तापुरती तरी जी आहे कुरघोडी केलेली आहे. नक्कीच भारत देश जे आहे याला योग्य प्रत्युत्तर येणाऱ्या काही महिन्यांच्या काळामध्ये देईल, याविषयी आपल्या मनात काही शंका नसावी. लेफ्टनंट कर्नल ढगे, खूप धन्यवाद. तुम्ही हा सगळा भौगोलिक भाग, या भागातली परिस्थिती आणि नेमकं काय घडलं हे याचं विश्लेषण केलं त्याबद्दल. आणि तुम्ही जो म्हणालात एक शब्द मला पटला की चीन्यांनी केलेला हा भ्याड हल्ला आहे, आपल्या विश्वासाचा त्यांनी गैरफायदा उचललेला आहे, हे या सगळ्यावरून आपल्याला नक्की लक्षात येतं. धन्यवाद सर.